गुड मॉर्निंग. आज आपण सेल्स कोटा इथपर्यंत आलो होतो कालच्या लेक्चरला. ओके, सेल्स कोटा स्टडी करण्यापूर्वी आपण काय काय स्टडी केलंय ते एकदा बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेल्स फोरकास्टिंग स्टडी केलंय, त्याची इम्पॉर्टन्स, त्याच्या मेथड्स स्टडी केल्या सेल्स फोरकास्टिंगच्या. आता इथे आपल्याला सेल्स फोरकास्टिंग स्टडी केल्यानंतर बऱ्यापैकी अंदाज आला की कशा पद्धतीने प्रेडिक्शन्स केले जातात, मार्केट अनालिसिस कसं केलं जातं किंवा त्याचे प्रेडिक्शन्स कसे घेतले जातात. आता यानंतर दुसरा पार्ट येतो यामध्ये की सेल्स कोटाज. मी जसं काल तुम्हाला इंट्रोडक्टिव्ह पार्ट थोडासा सांगितलाय की सेल्स कोटाज म्हणजे काय आहे. तर सेल्स कोटाज म्हणजे सेल्स गोल्स आहेत जे की इट इज सेट बाय कंपनी, म्हणजे कंपनी काय करते, सेट करते. आता जे काही गोल्स आहेत सेल्स गोल्स ते कशाशी रिलेटेड आहेत, तर ते सेल्स व्हॉल्यूम रिलेटेड आहेत, एक्सपेन्स रिलेटेड आहेत, किंवा प्रॉफिट मार्जिन असेल, ऍक्टिव्हिटी असतील, काही कस्टमर सॅटिस्फॅक्शन रिलेटेड असतील. म्हणजे सेल्स कोटा जो काही ठरवला जातो तर तो कुठल्या गोष्टीशी रिलेटेड आहे. कोटाज म्हणजे काय, एक ठराविक हिस्सा, पार्ट. ओके, मग आता हा जो पार्ट आपण स्टडी करतोय तर यामध्ये त्यांनी सांगितलंय की द सेल्स कोटाज आर प्रिपेअर्ड फ्रॉम द अॅन्युअल मार्केटिंग प्लॅन ऑफ द कंपनी. सेल्स कोटा कशासाठी ठरवला जातो, तर ज्यावेळी आपण सेल्सचं प्लॅनिंग करतो, कंपनी जेव्हा सेल्सचं प्लॅनिंग करते तेव्हा त्या मार्केटिंग प्लॅन मध्ये काय केलं जातं की हा सेल्स कोटा हा एक पार्ट ठरवला जातो की कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी किती कोटा असेल, म्हणजे किती हिस्सा असेल, पार्ट किती असेल त्याचा. ओके, मग सेल्स फोरकास्टिंग नंतर काय करते कंपनी, डिसाइड्स इट्स सेल्स बजेट अँड दॅट इन्क्लूड्स द कंपनी सेल्स व्हॉल्यूम अँड सेलिंग एक्सपेन्सेस ऑल्सो. म्हणजे सेल्स बजेट ठरवलं जातं. जसं की आता सपोज मला सेल्स जर करायचा आहे, एखादी मार्केट प्लेस मी चूज केली, जसं मार्केटिंग मिक्स मी तुम्हाला अगोदरच सांगितले की मार्केटिंग मिक्स नुसार प्राइस, प्रोडक्ट, प्लेस, प्रमोशन या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय करावं लागेल की सेलिंग एक्सपेन्सचं एक बजेट तयार करावं लागेल आणि त्यानुसार सेल्स व्हॉल्यूम काय करता येईल तुम्हाला काउंट करता येईल किंवा मेजर करता येईल. आता इथे तुम्हाला सेल्स टेरिटोरीज दिलेल्या आहेत किंवा सेल्स रिजन आहेत, तर त्यासाठी प्रत्येक एक टेरिटोरी मॅनेजर काय करेल की त्यासाठी लागणारा कोटा डिसाइड करेल. ओके, मग आता टाइप्स किती आहेत या सेल्स कोटाचे, तर त्याचाही आपण थोडासा इथे विचार करणार आहोत. आता टाइप्स ऑफ सेल्स कोटाज मध्ये काय दिलंय बघा की सेल्स टार्गेट्स आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ युनिट्स ऑर व्हॉल्यूम. म्हणजे किती युनिट मध्ये. आता सपोज सेल्स टार्गेट म्हणजे काय की मी किती कस्टमरला टार्गेट केलेलं आहे आणि ती जी टर्म आहे ती तुम्हाला कशामध्ये हे करायची आहे, काउंट करायची आहे, मेजर करायची आहे, तर युनिट मध्ये किंवा व्हॉल्यूम मध्ये. सेल्स व्हॉल्यूम किती झाला किंवा किती युनिट मी सेल केले, म्हणजे आता ते कसं डिसाइड होणार, तर सेल्स टार्गेट तुमचं काय होतं, किती होतं किंवा त्याची स्ट्रेंथ किती होती, कस्टमर किती होता. जसं मी तुम्हाला सॅम्पल साईज मध्ये सांगितलं की नाही की कस्टमरची सॅम्पल साईज, आपण स्टुडंटचं एक एक्झाम्पल घेतलं होतं त्यासाठी की जर मला पूर्ण क्लासची जी काही स्ट्रेंथ आहे, मार्केटिंगचे स्टुडंटचं एक्झाम्पल होतं ते की सपोज मार्केटिंगचे 50 स्टुडंट्स आहेत आणि त्यातून मी किती सिलेक्ट केले सर्वेसाठी, तसं इथे सेल्स टार्गेट साठी मी किती कस्टमरचं सॅम्पल वापरलं आणि त्यानुसार त्यासाठी त्या सॅम्पल नंतर मी जेव्हा काही त्या मार्केट प्लेस मध्ये सेल केला तिची टोटल स्ट्रेंथ किती होती आणि त्यानुसार किती युनिट मध्ये माझं सेल्स झालं हे मला काउंट करायचंय. मग आता सेल्स व्हॅल्यू और फायनान्शियल कोटा हा फर्स्ट पॉइंट आपण बघूया. दिस इज वन ऑफ द मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ सेल्स कोटा अँड इन दिस टाइप ऑफ कोटा सेल्स पीपल आर गिवन कोटाज इन टर्म्स ऑफ रुपीज और टोटल व्हॅल्यू टू बी अचीव्ड बाय देम. म्हणजे त्यांना रुपीज मध्ये काउंट करू शकतो आपण की किती सेल्स कोटा. आता सेल्स पीपलला जो कोटा काय केला जातो, दिला जातो, तो कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या टर्म मध्ये असेल, तर तो रुपीज मध्ये असेल. ओके, आणि व्हॅल्यू कोटा इज मोर रिलेव्हंट और नेसेसरी व्हेन अ सेल्स पर्सन इज रिक्वायर्ड सेल अ लार्ज नंबर ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे आता इथे जो काही कोटा दिला जातो तो रुपीज मध्ये, आपण ती टर्म कशामध्ये आहे, रुपीज मध्ये आहे. आणि सेल्स पीपल जे काही सेलिंग करतात प्रोडक्ट्सचं, तर ते प्रोडक्ट्स कशामध्ये काउंट केले जातात की सेल्स व्हॅल्यू मध्ये काउंट केले जातात. तुमची सेल्स व्हॅल्यू किती होती, म्हणजे मी किती प्रोडक्ट सेल केले हे मला इथे काय करायचं आहे,
काउंट करायचं आहे. मग त्याच्यामध्ये सेल्स व्हॅल्यू कोटामध्ये काय दिले बघा की ग्रॉस मार्जिन और प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन कोटा. मग आता मला जेव्हा तो सेल्स व्हॅल्यू मला काढायची आहे की किती माझं सेलिंग झालेलं आहे, एक्झॅक्टली म्हणजे किती प्रोडक्ट सेल झालेले आहेत, तर मग सेल्स व्हॅल्यू मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे सेल्सची व्हॅल्यू किती होती, सपोज की 100 असेल, मायनस मला काय करायचं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे त्या गुड्सला सोल्ड करण्यासाठी मॅन्युफॅक्चर नाही बघा इथे, पुन्हा एकदा कन्फ्युज होऊ नका. इथे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय की ऍक्च्युअली त्या गुड्सला मॅन्युफॅक्चर करताना नव्हे तर इथे सेल करताना तुम्हाला किती कॉस्ट आली, ही कॉस्ट कशी काउंट करणार. मग पुन्हा एकदा इथे क्वेश्चन मार्क आहे की तुम्ही जे काही चॅनल्स यूज करणार आहात, ज्या चॅनल्सच्या थ्रू तो सेल केला जाणार आहे, त्यासाठी येणारे जे काही एक्सपेन्सेस तुम्हाला आहेत ते कशामध्ये येतील की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये येतील. ओके, मी डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू सेलिंग केलं, डिस्ट्रीब्युटरला मला काय द्यावं लागलं, किती एक्सपेन्सेस आले, किंवा मी सेल्स पर्सन्स अपॉइंट केले त्याच्यासाठी मला, म्हणजे आपण सेलिंगचं जे स्ट्रक्चर टोटल स्टडी केलेलं आहे त्या स्ट्रक्चर नुसार तुम्हाला एरिया मॅनेजर असतील किंवा तुमचे सेल्स पर्सन असतील, प्रत्येक गोष्टीसाठी आता हे जे काही आपण स्ट्रक्चर बनवतो ते एक्सपेन्सिव्ह असतात, कारण की त्याच्यासाठी येणारी कॉस्ट तुम्हाला किती आहे आणि त्यानंतर मिळालेली व्हॅल्यू किती आहे सेल्स व्हॅल्यू, त्यामधून तुम्ही काय काढू शकणार आहात, प्रॉफिट मार्जिन काढू शकणार आहात. ग्रॉस प्रॉफिट ज्याला आपण ग्रॉस मार्जिन और प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन कोटा असं म्हणतो. म्हणजे काय की इथे तुम्हाला एक्झॅक्टली ती अमाउंट वरून तुम्हाला ग्रॉस मार्जिन प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन कोटा कळेल. त्यामध्ये सांगितलं की इन दिस मेथड द ड्रॉबॅक इज दॅट द सेल्स मॅनेजर अँड द सेल्स पर्सन हॅव नो कंट्रोल ऑन द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे काय की जे काही सेलिंगचं काम करणारे पर्सन्स त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे त्यामध्ये सेल्स मॅनेजर असतील, सेल्स पर्सन असतील, की त्यांचा कशावर कंट्रोल नाहीये की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर कंट्रोल नाही, कारण ते त्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व नाही. ती प्रोसेस टोटली काय आहे, डिफरंट आहे इथे. सो therefore there are not possible responsible for gross margins. त्यामुळे ते ग्रॉस मार्जिन हा जो काही कोटा आहे त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असणार नाहीये. येते लक्षात तुमच्या, म्हणजे काय की ती जी कॉस्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्यावर कंट्रोल कोणाचा असणार आहे, त्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असणारे पर्सन्स. पण ऍक्च्युअली आपण जेव्हा ग्रॉस प्रॉफिट मार्जिन काढतो किंवा प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन कोटा काढतो तेव्हा मात्र इथे सेल्स पीपल आणि सेल्स पर्सन्स आणि सेल्स मॅनेजर्स आहेत. ओके, म्हणजे त्यांच्यासाठी तो कोटा ठरवून दिलेला आहे, पण ते रिस्पॉन्सिबल नाहीत मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट साठी. एक्झॅक्टली येते लक्षात, हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. So selling expenses, sales people direct selling expenses from the sales volume. म्हणजे सेलिंग एक्सपेन्स त्यांना कशातून मिळणार आहे, सेल्स व्हॉल्यूम मधून मिळणार आहे. सेल्स व्हॉल्यूम किती आहे त्यानुसार तुम्हाला काय केला जाईल, तो कोटा डिसाइड करून दिला जाईल की एवढा पार्ट तुमचा असेल. लक्षात येतं, म्हणजे जे काही तुम्हाला त्यामधून मिळणारे आउटकम्स आहेत त्यातून तुम्हाला कॅश मध्ये काय केलं जाईल, रिटर्न्स दिले जातील. तर डायरेक्ट सेलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड ट्रॅव्हलिंग. आता सपोज सेल्स व्हॉल्यूम माझं किती होतंय त्यानुसार मला ट्रॅव्हलिंग साठी एक्सपेन्स दिला जाईल, लॉजिंग साठी. सपोज आता तुम्ही कोकण एरियामध्ये आलात सेलिंग साठी ऍज अ सेल्स पर्सन म्हणून, मग कोकण एरियामध्ये येताना तुम्हाला ट्रॅव्हलिंग साठी किती खर्च लागणार आहे तो त्या सेल्स व्हॉल्यूम मधून काय केला जाईल, तुम्हाला दिला जाईल. लॉजिंग साठी असेल म्हणजे तुम्ही स्टे केलं, इथे 2 दिवस राहिलात, 3 दिवस राहिलात, 1 मंथ राहिलात, मग ते स्टे कुठं केलं, कोणत्या हॉटेलला केलं, 5 स्टारला केलं, जनरल हॉटेलला केलं, बोर्डिंग असेल किंवा कस्टमर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, म्हणजे कस्टमरला एंटरटेनमेंट देण्यासाठी तुम्ही मग काय ऍक्टिव्हिटी केली, त्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणारे एक्सपेन्सेस सुद्धा तुम्हाला त्या सेल्स व्हॉल्यूम मधून दिले जातील. येते लक्षात. मग त्यामध्ये पुन्हा एक ड्रॉबॅक सांगितलंय. द ओनली ड्रॉबॅक इन प्रॉफिट कोटाज इज दॅट सम सेल्स पर्सन मे रिड्यूस नेसेसरी एक्सपेन्सेस लाईक traveling, which will create a negative impact on sales. Companies use profit quotas to convey field sales manager and sales people that profits are important and the sales volume and they should focus on profitable sales. म्हणजे काय की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रॉफिटचा विचार कराल आणि काही पार्टला निग्लिजन्स केलं जाईल, म्हणजे काय
की सेल्स पीपल किंवा सेल्स मॅनेजरला तुम्ही निग्लेक्ट केलं, त्यांचे जे काही एक्सपेन्सेस आहेत, ट्रॅव्हलिंगचे असतील, लॉजिंगचे असतील, एंटरटेनमेंटचे असतील, तर ते तुम्ही रेड्यूस केले. कारण की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही फोकस फक्त प्रॉफिट्स वर केलेला आहे. सेल्स व्हॉल्यूम कसा इन्क्रीज होईल, त्यातून मला प्रॉफिट कसं मिळेल, ह्यावर जर फोकस करत असाल आणि ह्या दोन पार्टला निग्लेक्ट केलं, तर त्याचा इम्पॅक्ट हा टोटली तुमच्या सेल्सवर होणार आहे. लक्षात येत आहे? कारण फर्स्टली तुम्हाला काय करायचंय बघा, की तुमचा जो इंटरनल एम्प्लॉई असणार आहे, तुमचे जे रिसोर्सेस आहेत, तुमचे सोर्स जे आहेत, ज्यांच्या थ्रू तुम्ही सेल्स करता, अगोदर ते सॅटिस्फाईड असणं खूप गरजेचं आहे. त्यांचा जो कोटा आहे तो तुम्ही जर त्यांना दिला नाही, त्यांना जर निग्लेक्ट केलं, इथे रेड्यूस केलं, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, एक्सपेन्सेस आहेत, तर त्यामुळे काय होईल की सेलिंगवर त्याचा इम्पॅक्ट होईल. कळतंय तुम्हाला? यामध्ये एक्झाम्पल सांगू शकते बघा मी, की आता सपोज मला मिळणारा प्रॉफिट किती आहे, मी आता मार्केटर आहे, ओके. मी काय केलं की तुम्ही माझे स्टुडंट्स आहात, इमॅजिन करा तुम्ही सेल्स पर्सन्स आहात, मी तुम्हाला डिवाइड करून दिलं, टेरिटोरीज डिवाइड करून दिल्या, 4 स्टुडंट्स चूज केले, त्या 4 स्टुडंट्स ऍज अ मॅनेजर काम करतायत, सेल्स मॅनेजर म्हणून. त्यांच्या अंडर पुन्हा काही स्टुडंट्स काय केले, मी सेल्स पीपल म्हणून अपॉइंट केले, ओके. आता तुम्ही जेव्हा हे वर्क करणार आहात, तुम्हाला सॅलरी मिळते, पर मंथ तुमचं जे काही सॅलरी आहे ती मिळते, पण जो सेल्स कोटा आपण ठरवलेला असतो की एक्सपेन्सेस, ते मी तुम्हाला दिलेच नाही. तुम्ही काय केलं की इंडिव्हिज्युअल स्वतःच्या सॅलरी मधून खर्च केला, तिथपर्यंत पोहोचला. जॉब साईड पार्ट म्हणून तुम्ही हे सगळं सेलिंग करताय, तर तुम्ही थोडेसे इरिटेट होणार आहात तिथे, कारण तुम्हाला त्यातून प्रॉफिट असं काही मिळणार नाहीये. लक्षात येत आहे? म्हणजेच काय की तेवढ्या इफेक्टिव्हली तुम्ही तो सेलिंग करणार नाही आहात. मला मिळणारं जे प्रॉफिट आहे ते कसं असेल, मिनिममच असणार आहे. तुम्ही जस्ट जॉब साईड पार्ट म्हणून ते काम करणार आहात. पण तुम्हाला जर सांगितलं की सेल्स व्हॉल्यूम जितक्या पटीने जास्त इन्क्रीज होतील, त्यामध्ये तुमचाही काही म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेस जर मी दिले काही, की आता लॉजिंगचा खर्च तर तुम्हाला मी दिलेला आहे, स्टे साठी तुम्ही जिथे राहिलात, किंवा प्रत्येक गोष्टीचं बिल तयार होतं बघा, आणि त्यानुसार तुम्ही ते बिल दाखवून तुम्हाला ते जर मिळणार असेल, तर कदाचित आणखी इफेक्टिव्हली तुम्ही त्या सेल्सच्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय व्हाल, इन्व्हॉल्व असणार आहात. ओके, लक्षात येत आहे? आता एक्सपेन्स कोटामध्ये पुन्हा त्यांनी तेच सांगितलंय बघा, ऍज अ सिक्वेन्स मार्जिन टू मार्जिन कोटा, सम कंपनीज ऑल्सो फिक्स एक्सपेन्स कोटा. पण काही कंपनी त्याच्या अपोजिट आहेत, त्या काय करतात की ते रेड्यूस करत नाही तुमचे एक्सपेन्सेस, तर ते फिक्स करून देतात की तुम्ही जर या ठिकाणी, या टेरिटोरीमध्ये, या रिजन मध्ये जाऊन जर सेलिंग करताय, तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी एवढे पैसे मिळतील, टेलिफोन कॉलसाठी एवढे मिळतील, लॉजिंगसाठी एवढे मिळतील, किंवा फूड मटेरियल तुम्ही जे काही घेणार आहात. आता त्यामध्ये चिटिंग होते हा पार्ट सोडाच तुम्ही, कारण की तुम्हाला हे माहिती की फेअर बिल्स कोणी आणून देत नाही. तुम्ही बाहेरगावी गेलात कंपनीच्या कामानिमित्त, तर बरेच लोक काय करतात की साध्या ठिकाणी राहतात, बोर्डिंगला वगैरे कुठेतरी साध्या प्लेसला, पण दाखवतात 5 स्टारचं बिल. म्हणजे काय होतं की जरी कंपनीने अशी प्रोव्हिजन केलेली असेल, तर जास्त एक्सपेन्सेस कसे आपल्याला कंपनीकडून मिळतील. आता हा पार्ट सगळ्याच फील्डमध्ये आहे, त्यामुळे तो आपण एक्सेप्शनल केस मध्ये सोडून देऊया. काही लोकांचं जे ऍटिट्यूड असतं ते त्या पद्धतीचं असेल, ते इथे त्याचा विचार आपण करणार नाही. पण कंपनी काय करते, फिक्स करते एक्सपेन्स कोटा. टेलिफोन कॉल साठी असेल, मग आता तुम्ही किती लोकांशी कॉन्टॅक्ट केला, मग तुम्ही पर्सनल स्वतःच्या अकाउंट मधून पैसे खर्च करायचे नाही. त्यासाठी कधी कधी कंपनी तुम्हाला मोबाईल फोन सुद्धा ऑफर करते, आणि त्यानुसार तुम्ही काय करता की कॉन्टॅक्ट केले जातात. फूड मटेरियल म्हणजे काय की तुमचा जेवणाचा खर्च असेल, मग यामध्ये सांगितलं एक्सपेन्स कोटा इज युजुअली फिक्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ सेल्स, सो दॅट मोर द सेल्स मोर कॅन बी द सेलिंग एक्सपेन्सेस. जेवढं जास्त सेलिंग कराल तेवढे जास्त एक्सपेन्स तुम्हाला मिळतील. तुम्ही 0% सेल करून आला तर तुम्हाला काही दिलं जाणार नाही. म्हणजे तुमची जे काही परफॉर्मन्स आहे मार्केट मधला, ऍक्च्युअली तुम्ही सेलिंगच्या प्रोसेस मध्ये किती एफर्ट्स घेतले, त्यानुसार तुम्हाला ते एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केले जातात कंपनीच्या थ्रू. ओके, द ड्रॉबॅक इन एक्सपेन्स कोटा इज देयर आर व्हेरिएशन्स इन टेरिटोरीज रिलेटिंग टू द कस्टमर फोकस, रिझल्टिंग इन व्हेरिएशन्स इन ट्रॅव्हलिंग, लॉजिंग अँड बोर्डिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्स पर्सन. आता यामध्ये ड्रॉबॅक असणारच आहे, कारण की प्रत्येक जो सेल्स पीपल आहे, सेल्स मॅनेजर आहे, त्यांच्यासाठी ज्या टेरिटोरीज अलोकेट केलेल्या आहेत, तर त्यामध्ये व्हेरिएशन्स असणारच आहेत. कारण की आता जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला जो कोकण रिजन येतो किंवा हा जो एरिया आहे, तर इथे येण्यासाठी तसं अवघड आहे. पावसामध्ये जर तुम्ही त्या सेल्स पीपल येत असेल तर आणखी त्यापेक्षा कठीण आहे राहण्यासाठी म्हणा, किंवा
बाकीच्या बाहेरून येणाऱ्या लोकांना ते अवघड असतं. घाटाचा रस्ता असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय ट्रॅव्हलिंग पण मध्येही तुम्हाला खूप त्रासदायक असणार आहे. आता इथे तुम्हाला हे जे एक्सपेन्सेस दिले जातात तर ते अशा पद्धतीने असतील की सेल किती केला त्यानुसार तुम्हाला जर एक्सपेन्स मिळणार असतील, तर इथे ह्या पावसामध्ये मार्केटमध्ये किती प्रमाणात सेल होतो किंवा काय होतो हे तुम्ही बघू शकता. म्हणजे जसं की पाणी भरलंय, आता मार्केटमध्ये जर पाणी भरलेलं असेल तर कसा तो सेल करणार आहे, म्हणजे त्याचे एफर्ट्स त्याने घेतलेलेच आहेत. पण तरी सुद्धा जर सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज नाही झालं तर त्याला ते एक्सपेन्स मिळणार नाहीत. म्हणजे ह्या टेरिटोरीचं जे काही व्हेरिएशन आहे त्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली तुमच्या एक्सपेन्स कोटावर होणार आहे. येते तुमच्या लक्षात? मग इथे तुम्हाला काय सांगितलंय की sales quota should be administered intelligently with flexibility as there are difference in product mix required by customers. मग त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणली जाते त्या प्रोसेसमध्ये. मार्केट पोटेन्शियल्स अँड ॲबिलिटीज ऑफ सेल्स पर्सन्स, म्हणजे मार्केट पोटेन्शियल्स म्हणजे मार्केटमधून संभाव्य काय हे आहे, तुम्हाला आउटकम्स काय मिळू शकतात, त्याच्या पॉसिबिलिटीज काय आहेत, किंवा त्या सेल्स पर्सनची ॲबिलिटी काय. ॲबिलिटी कशी समजते आता यासाठी मी तुम्हाला वेगळं सांगायला लागतो की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करताय आणि तुम्ही किती एबल आहात हे तुमच्या कंपनीला तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट केलं जातं, रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे त्यानुसार तुमची ॲबिलिटीचा अंदाज असतो किंवा तुमचा परफॉर्मन्स रेग्युलर ते चेक करतात. त्यानुसार ते काय करतात, मग एक्सपेन्सेस देतात की तुम्ही एबल आहात. पण कधी कधी काय होतं की कस्टमरच्या जे काही हे आहे रिस्पॉन्स आहे किंवा मार्केटमधले पोटेन्शियल्स काय त्यानुसार काय केलं जातं, तुम्हाला एक्सपेन्स दिला जातो. Sales manager should bring to the notice of sales people that the expense quotas are made to make them cost conscious, allowing the reasonable expenditure, reasonable बघा, reasonable expenditure and not allowing to make money unethically. म्हणजे तुम्हाला जो एक्सपेन्स कोटा दिला जाईल त्याचा वापर तुम्ही अनइथिकली करणार नाहीये असं सेल्स मॅनेजरच्या थ्रू काय केली जाते, सेल्स पीपलला नोटीस दिली जाते. हे कसं आहे की लिगली, म्हणजे कागद रंगवणे ज्याला आपण म्हणतो की लिगल सगळ्या थिंग्स केल्या तरी काही लोक त्यामध्ये गडबड करतातच, तर तो भाग आपल्याला इथे बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीच्या नोटीस वगैरे सेल्स मॅनेजर्स देतात की इथिकली त्याचा वापर करा, ते जे काही पैसे एक्सपेन्स जे तुम्हाला मिळणार आहेत ते इथिकली यूज करा. आता सेल्स व्हॉल्यूम कोटाच परत त्यामध्ये दिलेला आहे बघा. सेकंड थिंग, आता आपण सेल्स कोटा स्टडी करतोय तर सेल्स व्हॉल्यूम कोटा, प्रॉफिट मार्जिन कोटा बघितला. आता यामध्ये सेल्स व्हॉल्यूम कोटा म्हणजे काय आहे. मोस्ट ऑफ द कंपनीज हॅव सेल्स व्हॉल्यूम कोटा फॉर इंडिव्हिज्युअल सेल्स पर्सन, डिस्ट्रीब्युटर्स, retailers, geographical areas or products for a specific period of time. And in order to have proper control, sales volume quotas are set for smallest marketing unit, and same approach is used to set the sales volume quotas for products for a specific time period. Annual sales quota volumes are divided into quarterly and monthly quotas. म्हणजे आता हा जो कोटा आहे प्रत्येकासाठी डिफरंट इंडिव्हिज्युअल सेल्स पर्सन त्यामध्ये त्यांनी तुम्हाला मेन्शन केले की जसं डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्यासाठी सेल्स व्हॉल्यूम कोटा किती असेल, म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने ते सेलिंग केलेलं आहे त्यांचा परफॉर्मन्स बघितला जाईल, त्यानुसार तो सेल्स व्हॉल्यूम कोटा त्यांच्यासाठी असेल. जिओग्राफिकल एरियाचा इथे विचार केला जाईल, रिटेलर्सचा विचार केला जाईल आणि एक पर्टिक्युलर टाइम पिरियड ठरवून दिला जाईल. म्हणजे जसं त्यांनी अॅन्युअल सेल्स कोटाचं एक्झाम्पल दिलंय की मला अॅन्युअल सेल्स व्हॉल्यूम जर चेक करायचं असेल तर त्यासाठी मी काय करेल की त्याचे डिवायडेशन करेल, क्वार्टरली आणि मंथली अशा पद्धतीने तो कोटा काय केला जाईल, डिफाईन केला जाईल. Company set sales volume quotas in rupees or dollars, sales volume, unit sales volume and point sales volume. म्हणजे सेल्स व्हॉल्यूम कोटा जो आहे तो फक्त रुपीज मध्येच असणार नाही, तो डॉलर मध्ये असेल, पर युनिट सेल्स व्हॉल्यूम असेल, म्हणजे एका युनिट साठी किती कोटा तो तुम्ही ठरवणार आहात. 2 युनिटचं जर तुम्ही सेलिंग केलं, सेल्स व्हॅल्यू तुमची असेल 2 युनिटची, तर त्यासाठी सेल्स व्हॉल्यूम कोटा किती असेल. तर अशा पद्धतीने हा तुमचा जो काही ठराविक हिस्सा आहे तो तुम्हाला मिळणार आहे. लक्षात येतं? आता रुपीज आणि डॉलर सेल्स व्हॉल्यूम हा काय प्रकार आहे, तर यामध्ये सांगितलंय सेल्स पीपल नीड टू सेल मेनी प्रोडक्ट्स and it becomes easy to manage if the quotas are set in rupees or dollars. आता सेल्स पीपल्स मुळात काम कशासाठी करतात, तर कुठलाही पर्सन असेल तर त्यांचं मेन एम काय असतं की मला अचीव काय होणार आहे, यातून किती काय इन्कम सोर्स अवेलेबल होईल. तर त्यासाठी इथं सांगितलंय की जर तो कोटा तुम्हाला अवेलेबल होतो रुपीज किंवा डॉलर्स मध्ये, तर त्याचं रिझन काय सांगितलंय की हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं त्यांच्यासाठी इझी होतं. तर
द रिझन्स आर इट अलाउज द अनालिसिस ऑफ सेलिंग एक्सपेन्सेस टू सेल्स. म्हणजे जर तुम्हाला तो रुपीज मध्ये मिळतो तर मग रुपीजचं त्यांनी अनालिसिस मध्ये काय सांगितलंय की सेलिंग एक्सपेन्सेस त्यात काउंट केले जातील एक्सप्रेस इन पर्सेंटेज ऑर रेशो. म्हणजे पर्सेंट मध्ये तुम्हाला ते रुपीज मिळतील. जर माझे 2 युनिट सेल झाले तर तुम्हाला एवढा पर्सेंट, माझ्या प्रॉफिट मधून एवढे पर्सेंट तुमचे असतील. म्हणजे हे काय केलं तुम्ही की इथे डिवायडेशन केलं. द सेल्स कोटा एक्सप्रेस इन लॅक्स पर इयर नीड्स टू बी डिवायडेड इनटू क्वार्टरली अँड मंथली ऑल्सो. म्हणजे सेल्स कोटा जर तुमचं जी आउटकम्स आहेत त्यातून येणारे सेल्स कोटा मधून ते तुमचे लॅक्स मध्ये असतील तर त्याचं डिवायडेशन काय करणार आहात तुम्ही, क्वार्टरली किंवा मंथली करणार आहात. ओके. युनिट सेल्स व्हॉल्यूम बघा, आता त्यांनी अगदी डीप स्टडी केलेला आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनी काय केलेले, कंपनीने प्रोव्हिजन्स केलेले आहेत ते आपण स्टडी करतोय. देर आर 3 सिच्युएशन्स इन विच द कंपनी कॅन सेट sales volume quota in units, that is numbers, tons or liters, and the situation are as follows. आता युनिट सेल्स व्हॉल्यूम कसं काउंट केलं जातं तर त्यामध्ये त्यांनी 3 सिच्युएशन्स एक्सप्लेन केलेल्या आहेत. व्हेन फ्यू प्रोडक्ट्स आर सोल्ड बाय द सेल्स पर्सन, फॉर एक्झाम्पल while selling the fans to customer, the company has set the sales quotas to branch managers and salesperson in rupees and metric tons. म्हणजे इथे फॅनचा प्रोडक्ट त्यांनी एक्सप्लेन केलाय. किती फॅन तुम्ही, कंपनीचे जे फॅन्स आहेत कस्टमरला किती सेल झाले त्यामध्ये सेल्स कोटा कसा सांगितलाय की ब्रांच मॅनेजर साठी असेल आणि सेल्स पर्सन साठी असेल. आणि तो कशामध्ये असेल, रुपीज मध्ये असेल किंवा मेट्रिक टर्न्स मध्ये असेल. म्हणजे स्पेसिफिक काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी हे युनिट सेल्स व्हॉल्यूम त्यांनी काय केलेलं आहे, ठरवून घेतलेलं आहे. When the price of the product fluctuates rapidly, resulting in the sales people achieving the sales quota easily due to increase in prices. म्हणजे आता सपोज मला तेच फॅन काय करायचे आहेत की सेल्स कोटा मला वाढवायचा आहे तर मी काय करेल, त्यामध्ये प्रोडक्टचे जी काही प्राइस आहे त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येतील. फ्लक्च्युएशन्स कसे येतील की प्राइस इन्क्रीज केली तर माझा कोटा काय होणार आहे, ते युनिट सेल्स व्हॉल्यूम कोटा काय होईल, इन्क्रीज होईल. आणि त्यामुळे मी काय करेल, तशा पद्धतीची प्रोव्हिजन करेन की फ्लक्च्युएट करेल प्रोडक्टची प्राइस. ओके. व्हेन द प्राइस फॉर ईच प्रोडक्ट इज हाय अँड इझी टू अंडरस्टँड द युनिट सेल्स कोटा. म्हणजे ती जर हाय असेल तर तुम्हाला हा युनिट सेल्स कोटा समजणं खूप काय होणार आहे, इझी होणार आहे. पॉइंट सेल्स व्हॉल्यूम, आता बघा, आता पॉइंट सेल्स व्हॉल्यूम मध्ये खूप सुंदर सांगितलंय त्यांनी. सम कंपनीज यूज सेल्स व्हॉल्यूम कन्व्हेड इन पॉइंट्स which is used in situation when the company wants to improve profitability by asking the sales people to sell more those products that contributes relatively to the profits. म्हणजे सेल्स पीपलचं कॉन्ट्रीब्युशन इथं त्यांनी कशामध्ये काउंट केलंय की पॉइंट सेल्स व्हॉल्यूम, किती पॉइंट मध्ये तुम्ही सेलिंग केलं, सेल्स व्हॉल्यूम तुमचा कसा होता. तर त्यानुसार काय करणार आहात तुम्ही, ऍज पर सिच्युएशन ते पॉइंट्स काय केले जातील, कन्सिडर केले जातील. आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत की त्यांची आपला जो काही सेल्स व्हॉल्यूम आहे त्या किंवा आपली जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे ती इम्प्रूव्ह करायची असेल कंपनीला तर त्यासाठी पॉइंटची सिस्टीम त्यांनी सांगितली. जसं आता तुम्ही गेम्स वगैरे खेळता की नाही, आता सपोज तुम्ही टेनिस खेळताय किंवा क्रिकेट खेळता तर त्यामध्ये काही पॉइंट्स दिले जातात. ते पॉइंट्स कसे दिले जातात, पॉइंट्स नुसार तुमचा रिझल्ट तयार केला जातो. सेम इथे सुद्धा तसंच आहे की तुमचं सेल्स व्हॉल्यूम कसं होतंय किंवा सिच्युएशन कशी होती आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय केलं, सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज केलं, प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला मिळालेली आहे तर त्या पॉइंट नुसार तुम्हाला काय होईल, तो सेल्स कोटा डिफाईन केला जाईल. म्हणजे त्यानुसार तुम्हाला तो सेल्स कोटा ठरेल. लक्षात येतंय. म्हणजे जसं क्रिटिकल कंडिशन आहे, मार्केटमध्ये कंडिशनच नव्हती पण तुम्ही इतके एफर्ट्स घेतले तर त्याचे पॉइंट्स तुम्हाला मिळणार आहेत. लक्षात येतंय. इझिली तुम्ही जेव्हा सगळ्या काही फेवरेबल कंडिशन मध्ये सेल्स करणं इझी आहे पण जेव्हा तुम्ही क्रिटिकल कंडिशन मध्ये काही गोष्टी काय करता, अचीव करता, त्यावेळी त्याचे पॉइंट्स तुम्हाला दिले जातील आणि तो पॉइंट सेल्स व्हॉल्यूम म्हणून कन्सिडर केला जाईल आणि त्याचा कोटा तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे तुम्हाला ते एक्सपेन्सेस मिळतील. लक्षात येतंय. आता ऍक्टिव्हिटीज कोटा, आता ऍक्टिव्हिटी कोटा आर सेट टू डायरेक्ट द सेल्स पीपल टू कॅरी आउट इम्पॉर्टंट जॉब related activities which are useful for achieving the performance targets
of the salespeople, and activity quotas are carried out when the salespeople not only have the carry out selling activity but also non-selling activities. Non-selling activities such as getting market information, payment collection, and the process of deciding the activity includes. आता जसं त्यांनी इथे ऍक्टिव्हिटी कोटाच कसा ठरवलाय बघा की सेल्स पीपल्स ज्या काही इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी करतात जॉब रिलेटेड, ओके, तुमचा जो जॉब आहे सेल्स पीपल म्हणून जो काही जॉब तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये त्या तुमचा जो परफॉर्मन्स आहे त्यानुसार तो काय केला जातो, टार्गेट केला जातो. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स कसा होता, एखादी ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही स्टेजवर प्रोग्राम करताय, कन्सिडर करा स्टेजवर तुम्हाला जो काही रोल दिलेला आहे तो रोल तुम्ही प्ले करताना तुम्ही जो परफॉर्मन्स देणार आहात त्यासाठी काय केलं जाईल तुम्हाला की ती ऍक्टिव्हिटी काय केली जाईल, टार्गेट केली जाईल आणि त्यानुसार त्या सेल्स पीपलला फक्त सेलिंग ऍक्टिव्हिटीज करायचं नाही तर नॉन सेलिंग ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. नॉन सेलिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये काय येतं मग की मार्केटची इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट केली, पेमेंटचं कलेक्शन कसं केलं. बऱ्याचदा असं होतं सेल होतो पण माझं पेमेंट अडकतं कारण माझ्याकडे ती कन्व्हिन्सिंग पॉवर नाहीये किंवा मी इझिली त्यांच्याकडून पेमेंट कलेक्शन करू शकत नसेल, म्हणजे इथे माझा परफॉर्मन्स काय झाला, वीक झाला. तर ह्या प्रोसेस मध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड असतात तर त्यासाठी पुन्हा त्यांनी खाली एक्झाम्पल्स दिले. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, आता एक एक्झाम्पल बघूया आपण यासाठी. जसं मी तुम्हाला ऑन स्टेज तुमचा रोल तुम्ही प्ले करताय, ऍक्टिंग आहे, ओके, कुठलाही एखाद्या रोल मध्ये तुम्ही आहात ऍक्टर म्हणून आणि त्यावेळी तुम्ही काय करताय की तो ऍक्टर तुम्ही बोलणारच आहात, तुमचा जो काही हे आहे डायलॉग्स आहेत ते तुम्ही बोलणारच आहात, जे ऑलरेडी काय आहेत लिहून दिलेले आहेत ते डायलॉग मी बोलणं ही काय झाली माझी ओरिजिनल ऍक्टिव्हिटी, बरोबर. जसं सेल करणं हा माझा सेलिंग ऍक्टिव्हिटीचा पार्ट आहे. नॉन सेलिंग ऍक्टिव्हिटी मध्ये काय की मार्केट इन्फॉर्मेशन आणि पेमेंट कलेक्शन, ओके. तसं इथे काय आहे की तुमचा जो ऑडियन्स आहे त्याचं अट्रॅक्शन किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कसं खेळताय, तुम्ही ऍक्ट करताय ऑन स्टेज, बरोबर. म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सच्या बाहेर जाऊन तुम्ही दुसरी आणखी एक गोष्ट काय इथे केली की ऑडियन्स पूर्ण तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेट झाला होता. ऑडियन्सला तुमचा परफॉर्मन्स खूप जास्त प्रमाणात आवडला आणि त्यांनी काय केलं की वन्स मोर आणखी एकदा तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथे काय झालं की परफॉर्मन्स करण्यासाठी जी ऍक्टिव्हिटी होती त्यापेक्षा जास्त बेटर परफॉर्मन्स तुमचा इथे झाला. सेम इथे आहे की जेव्हा सेल्स पर्सन्स मार्केटमध्ये सेलिंग करतील तेव्हा सेलिंग सोबत नॉन सेलिंग ऍक्टिव्हिटीज कुठल्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म करताय याचं सुद्धा इथे काय केलं जाईल, विचार केला जाईल आणि त्यानुसार तो ऍक्टिव्हिटी कोटा तुम्हाला डिफाईन केला जाईल. त्यामध्ये फर्स्ट थिंग सांगितली डिफाइनिंग द इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज. मग आता इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. फाइंडिंग, आता ही प्रोसेस कशी करायची आहे, तुम्ही जो परफॉर्मन्स देणार आहात तर फर्स्टली तुम्हाला त्या इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज माहिती पाहिजे. सेलिंग करताना माझ्याकडे त्या प्रोडक्टची जी काही इन्फॉर्मेशन होती तीच परफेक्ट नसेल, ते इम्पॉर्टंट आहे कारण कस्टमर तुम्हाला क्वेश्चनिंग करणार आहे आणि त्यावेळी तुमच्याकडे सॅटिस्फाईड आन्सर्स असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या कंपनीची इन्फॉर्मेशन, तुमच्या प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन, तर त्यामध्ये ते इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. फाइंडिंग द टाइम टू कॅरी आउट दीज ऍक्टिव्हिटीज. आता कुठल्या वेळी कुठली ऍक्टिव्हिटी करायची हेही तुम्हाला कळलं पाहिजे. जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं की तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर पहिला डायलॉग कुठला आहे आणि दुसरा कुठला आहे याचं सिक्वेन्स तुम्हाला माहिती नसेल तर काय होणार आहे की तो परफॉर्मन्स बेटर होणार नाही किंवा तुमचा ऑडियन्स वन्स मोर करणार नाही. येते लक्षात. जे सेलिंगची ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही जेव्हा इन फ्रंट ऑफ कस्टमर तुम्ही कम्युनिकेट करताय तेव्हा त्यामध्ये असणारी तुमची जो टाइम आहे तो तुम्हाला कळला पाहिजे की कुठली ऍक्टिव्हिटी फर्स्टली केली पाहिजे आणि सेकंडली कुठली ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. डिसाइडिंग द प्रायोरिटीज फॉर दीज ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तुम्हाला इथे प्रायोरिटीज ठरवून घ्यायच्या आहेत की मी जी ऍक्टिव्हिटी करणार आहे तर त्यामधून मला काय नक्की अचीव करायचं आहे, माझ्या प्रायोरिटीज काय आहेत. मला अचीव करायचं म्हणजे काय की कस्टमरने फर्स्टली त्यासाठी अवेअर होणं ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. माझी प्रायोरिटी काय असली पाहिजे. डिसाइडिंग द प्रायोरिटीज ऑफ दीज ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना माझी फर्स्ट प्रायोरिटी की कस्टमर अवेअरनेस. कस्टमर जेव्हा अवेअर होईल त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन येईल
त्यानंतर तो लाईक करेल आणि त्यानंतर तो परचेसिंग करेल. म्हणजे मला त्या ऍक्टिव्हिटी करताना प्रायोरिटीज ठरवणं खूप गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला रेग्युलर क्लासमध्ये सांगते की तुम्हाला दिवसभरामध्ये खूप सारी कामं आहेत, पण तुमच्या अचिव्हमेंट काय आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते डिसाईड केलेलं असेल, तर तुम्ही त्या कामांना काय कराल, प्रायोरिटीज ठरवून द्याल. माझं जर सकाळी ऑनलाईन लेक्चर आहे आणि माझी अचिव्हमेंट काय आहे की मला एज्युकेशन ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, तर मी काय करेन, सपोज आता तुम्हाला दहीहंडीची तर सुट्टीच दिली सोडा, पण जर सुट्टी नसेल तर त्या दिवशी मला एन्जॉय पण करायचंय आणि मला काय करायचंय, स्टडी पण करायचंय, पण फर्स्ट प्रायोरिटी माझी स्टडी असल्या कारणाने मी पहिल्यांदा ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करेल आणि त्यानंतरची जी ऍक्टिव्हिटी आहे ती मी सेकंड त्याला प्रायोरिटी देईल. लक्ष देताय? तसं इथे आहे की तुम्हाला मार्केटमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवून घ्या. लक्षात आलंय? डिसाइडिंग द कोटाज और फ्रिक्वेन्सी फॉर इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज. आता तुम्ही त्यासाठी कोटा किती किंवा फ्रिक्वेन्सी फॉर इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी, म्हणजे काही वेळेस असं असतं बघा की एखादी ऍक्टिव्हिटी वन टाइम करून त्यामध्ये लगेच तुम्हाला सक्सेस मिळणार नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रोडक्ट कसं यूज करायचा तर त्यासाठी डेमो दाखवताय. आता मी एका कस्टमरला दाखवलं आणि मी थकलो, मी सांगितलं की आता मला यापुढे काही होणार नाहीये, चालेल का? प्रत्येक कस्टमर हा न्यू आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला जेव्हा तुमचं सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज करायचा आहे किंवा तुमचा जो सेल्स कोटा आहे तो इन्क्रीज करायचा आहे, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट असली पाहिजे, तुमचा परफॉर्मन्स बेटर असला पाहिजे, तुमची ऍक्टिव्हिटी बेटर असली पाहिजे, तर मला रिपीट अगेन करणं गरजेचंच आहे. जेव्हा जेव्हा माझ्याकडे फ्रेश न्यू कस्टमर येईल त्यावेळेस मला त्या ऍक्टिव्हिटीजला काय करावं लागेल, फ्रिक्वेन्सी द्यावी लागेल, कंटिन्युअस मला त्या गोष्टीमध्ये काय राहावं लागेल, ऍक्टिव्ह राहावं लागेल, तेव्हा मला काय मिळेल की कोटा मिळेल किंवा ऍक्टिव्हिटी कोटा माझ्यासाठी असेल किंवा मला त्यामध्ये प्रॉफिट मिळेल. लक्ष देत आहे? आता कॉम्बिनेशन कोटाज आहे. कॉम्बिनेशन कोटाज मध्ये काय सांगितलं, when the company wants to control sales performance on both key selling and non key selling activities. म्हणजे आता कंपनी वॉन्ट्स टू कंट्रोल सेल्स परफॉर्मन्स ऑन बोथ की सेलिंग अँड नॉन की सेलिंग ऍक्टिव्हिटीज असं सांगितलंय. कंपनीला सेल्स परफॉर्मन्स कंट्रोल करायचा आहे. मग आता की सेलिंग आणि नॉन की सेलिंग काय आहे, दे जनरली यूज पॉइंट ऍज अ मेजर द ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ डिफरंट मेजर्स यूज बाय व्हेरियस कोटाज. आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय, मेजरमेंट्स घ्यायचे आहेत पॉइंट मध्ये, हे की जे प्रॉब्लेम तुम्हाला मार्केटमध्ये फेस करावे लागलेले आहेत त्या कोटाज रिलेटेड, तर त्यासाठी तुम्हाला ते प्रॉब्लेम फर्स्टली अंडरस्टँड करावे लागतील. ऍज अंडरस्टँडिंग ऑफ कॉम्बिनेशन कोटा फॉर सेल्स पीपल इज डिफिकल्ट, continuous monitoring of actual performance with respect to quotas with the help of personal computers can be done. म्हणजे आता इथे तुम्हाला काय करायचंय की तुमचा ऍक्च्युअल परफॉर्मन्स कसा होता किंवा काय डिफिकल्टीज आल्या त्याचं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. मॉनिटरिंग मुळे काय होईल की सेल्स, तुमचे पुढे सांगितलंय, सेल्स मॅनेजर शुड सुपरवाइज ऑन रेग्युलर बेसिस टू एन्श्योर दॅट द some part of salesperson do not beat the system. It evaluates the sales per people's performance in selling products to the company. म्हणजे काही सेल्स पीपल्स असे आहेत की ते खूप बेस्ट ऍक्टिव्हिटी करतात, काही सेल्स पीपल आहेत ते तेवढ्याशा बेस्ट करत नाहीयेत. मग मला त्यामध्ये इव्हॅल्युएशनची गरज येणार आहे. मूल्यांकन करणं म्हणजे काय की कोणाचा परफॉर्मन्स बेस्ट होता, पॉइंट्स त्यांना देत जाणं, हे काम तुमच्या सेल्स मॅनेजरचं असणार आहे. तुमचा सेल्स परफॉर्मन्स काउंट करणं. वेट्स ऑफ product are decided by the company on the basis of profit for each product. आता किती, जसं आपण त्याला म्हणतो की किती तुमचा परफॉर्मन्स बेटर झाला, वेट्स ऑफ प्रोडक्ट्स आर डिसाइडेड बाय द कंपनी. कशाच्या बेसवर ते कन्सिडर करते, ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट फॉर ईच प्रोडक्ट. म्हणजे प्रत्येक एका प्रोडक्ट साठी तुम्हाला किती प्रॉफिट मिळालं. म्हणजे इथे काय केलंय की त्यांनी की सेलिंग ऍक्टिव्हिटी, नॉन की सेलिंग ऍक्टिव्हिटीज या दोन्ही कंबाईन केलेल्या आहेत. ओके, त्यानंतर पुढचा पार्ट येतो फॅक्टर्स डिटरमाइनिंग फिक्सेशन ऑफ सेल्स कोटाज. आपण तो पार्ट उद्याच्या लेक्चरला घेऊया. तुम्हाला आय थिंक हा ज्या काही आपण ऍक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत किंवा सेल्स कोटा रिलेटेड टाइप्स बघितलेले आहेत तर ते समजले असतील असं मी कन्सिडर करते. आणि पुढचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करूया पुढच्या. सो इथे थांबूया आपण. थँक्यू सो मच.